अखेरीस बहुप्रतीक्षित असलेल्या पीक विम्याचा स्टेटस बदलण्यास सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती रक्कम देखील दिसण्यास सुरुवात झाली। आता खरीप हंगामाचा पीक विमा 2025 चे वितरण देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या काही दिवसातच पार पडणार आहे। यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार, सरसकट हे 17,500 रुपये अनुदान असेल की प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने अनुदान मिळणार, कारण या वेळेचा पीक विमा हा वेगळ्या पद्धतीने होता। यामध्ये फक्त यील्ड बेस्ड पीक विमा आणि याची नवीन प्रक्रिया या ठिकाणी सुरू होती आणि यामध्ये आता ही खुश खबर, कारण कॅल्क्युलेशन जवळपास पूर्ण होऊन आता रक्कम देखील येण्यास सुरुवात झालेली आहे। 100% अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा अनेक महसूल मंडळामध्ये त्या ठिकाणी रक्कम दाखवण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु अजूनही वेबसाईटवर अपडेटचे काम सुरू आहे। लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाच्या बाबी मी सांगतोय की अजूनही अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 00 किंवा त्या ठिकाणी क्लेम अवेटेड असं दाखवत आहे, तरी घाबरून जाण्याची कारण नाही। परंतु लक्षात घ्या की महसूल मंडळापेक्षा स्वतःचा पीक विमा तुमची पॉलिसी नंबर टाकून त्या ठिकाणी काय दाखवत आहे हे देखील तपासणं तुम्हाला आवश्यक असणार आहे। काही महसूल मंडळांची किंवा जिल्ह्यांसंदर्भातील माहिती देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरी यावेळी देखील निराशाच आली का, हा देखील प्रश्न असणार आहे। कारण अनेक शेतकरी मोठी आशा लावून बसले होते। मागील वर्षी आपण पाहिलं होतं की अतोनात नुकसान झालं होतं, मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतकरी राजा त्या ठिकाणी अडचणीमध्ये गेला होता आणि त्यामुळे अनेक शेतकरी आशा लावून बसले होते की चांगल्या पद्धतीने पीक विम्याची रक्कम त्या ठिकाणी वितरित होऊन आम्हाला काहीसा आधार मिळेल, येणाऱ्या खरीप हंगामासाठी आम्ही ती रक्कम वापरू। परंतु शेतकऱ्यांच्या पदरी यावेळी देखील निराशाच आली आहे असे देखील बोलावं लागेल, कारण अनेक शेतकऱ्यांना त्यांची मंजूर झालेली पीक विम्याची रक्कम ही अतिशय कमी प्रमाणामध्ये असणार आहे। सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। वितरण देखील त्वरित होणार आहे असे देखील माहिती मिळत आहे आणि आता रक्कम देखील अनेक महसूल मंडळामध्ये किंवा अनेक शेतकऱ्यांना दिसत आहेत, परंतु काही जिल्हे आहेत की ज्यामध्ये आक्षेप घेण्यात आलेला आहे। काही पिकांवर देखील त्या ठिकाणी विमा कंपन्यांकडून आक्षेप घेण्यात आला आहे। तर ते जिल्हे अथवा महसूल मंडळी कोणते आहेत, सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया। परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून या सर्व महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण शेतकरी मित्रांनो करत असतो। तर चला, यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक महसूल मंडळात रक्कम दिसण्यास सुरुवात झालेली आहे। यासाठी तुम्ही काय करू शकता की व्हॉट्सअपवरून देखील PMFBY ला मेसेज करू शकता किंवा तुम्ही वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी तुमची पॉलिसी चेक करू शकता। स्वतःची पॉलिसी जाऊन तपासा, त्यामध्ये काय दाखवत आहे तपासा। अनेक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी स्टेटस बदलला होता, ज्यांना क्लेम अवेटेड दाखवत होतं किंवा रक्कम 00 दाखवत होतं, त्यांना देखील त्या ठिकाणी आता रक्कम दाखवण्यास सुरुवात झालेली आहे आणि म्हणून तुमची स्वतःची पॉलिसी तपासा। तुमच्या जर एकपेक्षा जास्त असतील पॉलिसी तर त्या देखील तुम्ही तपासू शकता आणि त्यानंतर तुम्हाला टोटल पेएबल अमाउंट जी असणार आहे त्यामध्ये जेवढी अमाउंट किंवा जेवढी रक्कम दाखवेल ती तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही। दुसरा मुद्दा म्हणजे जे नुकसान दाखवलं गेले ते 2% पासून ते 46% पर्यंत क्रॉप लॉस दाखवण्यात आला आहे आणि यावरच तुम्हाला मिळणारी रक्कम ठरत आहे। म्हणजेच की तुमच्या शेतात किंवा तुमच्या पिकाचे जे नुकसान झालं आहे ते काही ठिकाणी अगदी 2 आणि 3% देखील दाखवलं गेलं आहे, तर काही ठिकाणी 46% पर्यंत गेलं आहे। जिकडे 2% 3% दाखवलं आहे त्या ठिकाणी अतिशय कमी रक्कम दाखवत आहे। मी त्याबाबत देखील तुम्हाला स्क्रीनशॉट किंवा व्हिडिओमध्ये माहिती दाखवणार आहे की शेतकऱ्यांना जी अपेक्षा होती त्या अपेक्षेच्या आसपास देखील रक्कम यामध्ये दाखवत नाही आहे आणि म्हणूनच अनेक शेतकरी बांधव देखील त्या ठिकाणी नाराज आहेत। आता यामध्ये कोणता बदल होतो का ते देखील पाहणं आवश्यक ठरणार आहे, अथवा किंवा यामध्ये आता जी रक्कम दाखवली तेवढीच रक्कम जर जमा झाली तर नक्कीच मी सांगतोय की शेतकरी बांधवांच्या पदरी निराशा असणार आहे। नुकसान अतोनात झालं होतं, परंतु त्या प्रमाणामध्ये त्यांच्या खात्यावरती रक्कम मिळणार नाही, कारण आता जी अमाऊंट दाखवत आहे त्यांना टोटल पेएबल अमाऊंट असेल किंवा क्रॉप लॉस नुसार दाखवत आहे ती खूप जास्त कमी दाखवत आहे। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिल्हा किंवा तुमचे तालुका अथवा महसूल मंडळाची तुम्ही वाट पाहू नका। अनेक जण मेसेज करतायत की आमच्या महसूल मंडळाची स्थिती काय आहे, तर महसूल मंडळाची स्थिती समजत नाही तर तुम्ही काय करायचंय, स्वतः आधी देखील सांगितलं मी की PMFBYच्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी तुमची स्वतःची पॉलिसी तपासा, तुमचं नुकसान किती दाखवलं आहे ते तपासा, तुम्हाला रक्कम किती दाखवत आहे ते तपासा आणि तरच म्हणजे ही सरसकट त्या ठिकाणी रक्कम नाही तर प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने रक्कम दाखवत आहे। त्यामुळे तुमचं पीक कोणतं होतं, रक्कम काय आहे ही पॉलिसी तपासल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येणार आहे। अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 17,500 रुपये हेक्टरी मिळतील अशी आशा
राज्यातील अनेक शेतकरी लावून बसले होते। यावेळी नुकसान भरपूर झालं होतं आणि कमीत कमी हेक्टरी 17,500 रुपये मिळतील असे देखील सांगण्यात आलेले होते, परंतु सध्याच्या ज्या रकमा दिसत आहेत यामध्ये त्या प्रमाणामध्ये अजिबात शेतकऱ्यांना लाभ मिळताना दिसत नाही आहे। अनेक ठिकाणी आता या ठिकाणी रकमा दाखवायला सुरुवात केली आहे। 9 एप्रिल आणि 10 एप्रिल या 2 दिवसांमध्ये बहुतांश भागामध्ये रकमा दिसतील। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे देखील त्याच पद्धतीने त्वरित जमा होण्यास देखील सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे। परंतु रकमांच्या बाबतीमध्ये किंवा क्रॉप लॉस जो दाखवला आहे त्यामध्ये नक्कीच शेतकरी नाराजच असणार आहेत, कारण या प्रमाणामध्ये क्रॉप लॉस 2%, 3% एवढं कमी डॅमेज कधीच नसतो। कमीत कमी यामध्ये ज्या 46% ज्यांना दाखवलं आहे किंवा 45-46% ज्यांचा आहे त्यांना तरी काही प्रमाणामध्ये रकमा मिळत आहेत, परंतु 2-3% असणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही। अतिशय तुल्य, आता मी तुम्हाला यामध्ये लगेच स्क्रीनशॉट दाखवतो की एका शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी बघा ही रक्कम दाखवत आहे, तर देय दावा रक्कम बघा तुम्ही यामध्ये पाहू शकता 83 रुपये फक्त दाखवला आहे। 83 रुपये हा PMFBYचा खरीप हंगाम 2025 संदर्भातील हा पीक विम्याची रक्कम आहे। आता ही जर 83, 84 किंवा असल्या 100-200 रुपये रक्कम जर असेल तर यामध्ये काय फायदा होणार आहे? यामध्ये बघा क्रॉप लॉसची नुकसान टक्केवारी दाखवली आहे 0.27%, म्हणजे एवढ्या कमी प्रमाणामध्ये जर त्या ठिकाणी नुकसानाची टक्केवारी दाखवली तर शेतकऱ्यांना निधी नक्कीच कमी मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी त्या ठिकाणी नाराज असेल। आता यामध्ये बघा या शेतकरी बांधवाचे नुकसान जास्त दाखवल्यामुळे 11,546 रुपये त्यांना मिळणार आहे। यामध्ये क्रॉप लॉसची टक्केवारी जवळपास 30% आसपास दाखवली होती आणि 30% आसपास असल्यामुळे या शेतकऱ्याला 11,546 टोटल पेएबल अमाऊंट जी असणार आहे ती अमाऊंट तुमच्या खात्यावरती जमा होईल। लक्षात घ्या, वेबसाईटवर तुम्ही जाऊन चेक केल्यानंतर तिथे जी टोटल पेएबल अमाऊंट आहे किंवा तुम्ही जर व्हॉट्सअपवर तपासलं तर देय दावा रक्कम जी असणार आहे ती रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यांबाबतचे अपडेट काय आहे तर लक्षात घ्या, धाराशिव असेल, बीड असेल, अहिल्यानगर असेल आणि सोलापूर असेल। खरं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पीक विमा रक्कम मिळणे अपेक्षित असते, परंतु या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी सर्वाधिक आक्षेप घेतल्याची माहिती आहे आणि त्यामुळे तक्रार निवारण समितीकडे देखील हे प्रकरण गेल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे धाराशिव असेल, सोलापूर असेल, अहिल्यानगर, बीड यामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती किंवा शेतकऱ्यांच्या पॉलिसीमध्ये क्लेम रक्कम जी आहे ती कमी दाखवत आहे किंवा दाखवतच नाही असे देखील झालेलं आहे। तुमचं देखील या बाबतीत धाराशिव असेल, बीड असेल किंवा अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुमचा त्या ठिकाणी क्लेम अमाऊंट दाखवत आहे का नाही हे देखील तुम्ही कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्याला समजेल की तुमची अमाऊंट दाखवत आहे का नाही। परंतु बहुतांश कंपन्यांनी आक्षेप घेतलेला आहे। कांदा या पिकावर देखील अनेक विमा कंपन्यांनी क्लेम रिजेक्ट देखील केल्याची माहिती मिळत आहे। सोयाबीन असेल किंवा इतरही पिकांबाबत रकमा दाखवत आहे, परंतु कांद्याच्या रकमा अतिशय कमी प्रमाणामध्ये किंवा कमी महसूल मंडळामध्ये कमी शेतकऱ्यांना दाखवत आहे। आता यातील अजून एक पुढचा मुद्दा म्हणजे वितरणाची प्रक्रिया देखील लगेचच सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे। लवकरात लवकर हे वितरण प्रक्रिया करून घेण्याबाबत आपण पाहिलं होतं की 31 मार्चच्या आधी 2-3 प्रकारचे GR आले होते आणि या GR नुसार पीक विमा खरीप हंगाम 2025 साठी देखील रकमा देखील वितरित करण्याबाबतचे शासन निर्णय आले होते आणि त्यामुळे हा वितरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पार पडत असताना देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमा ज्या दाखवत आहेत त्या रकमा अतिशय कमी असल्याची देखील शेतकरी बांधवांची विनंती आहे किंवा शेतकरी विचारत आहेत की सरकारला की अशा पद्धतीने एवढ्या कमी रकमा असल्यास त्यामध्ये आमचा मोठ्या प्रमाणावर तोटा होत आहे। तुम्हाला देखील काय वाटते नक्की कमेंट करून सांगा। आणि अजून महत्त्वाची म्हणजे अजूनही वेबसाईट काही प्रमाणामध्ये अपडेट होत आहेत। आजही तुम्ही उद्याही वाट पहा, 1-2 दिवसांमध्ये अनेक शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेशन अमाऊंट असणार आहे ती दाखवणार आहे आणि त्यांच्या खात्यावरती हे वितरण देखील सुरू होणार आहे। तुम्हाला पीक विमा रक्कम दाखवत आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुमचा क्रॉप लॉस किती दाखवला आहे, किती टक्के नुकसान दाखवून किती रक्कम तुम्हाला दाखवत आहे हे देखील कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून आपल्याला समजेल की किती शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे। ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला फॉलो आणि हक्काच्या चॅनलला तेवढंच हक्काने सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुमचे प्रश्न आणि सर्व माहिती नक्कीच कमेंटमध्ये सांगा। जय महाराष्ट्र।